अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5 चा आगाज होतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. पर्व 5 चा पहिला चेंडू काउंटडाऊन होईल, त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. लेट द काउंटडाऊन बिगिन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Let the battle begin. क्या बात है, आतिशबाजी की छोटा मुक्केबाजी में पहले मैच की शुरुआत और कॉमेंट्री बॉक्स में बोला चाहता हूँ पर यासीन बच्चन की आइए शुरुआत करते हैं आपके मधुबानी के साथ. पहला मैच स्टार्ट हो रहा है और एक तरफ आतिशबाजी हो रही है, पांचवा है और 5वें पर्व की शुरुआत है होती हुई. इसलिए अगर बात करें तो हमारे अलिबाग की नहीं है, ये पूरे भारत की नजर रखी हुई है इस टूर्नामेंट को लेकर. क्या कहेंगे आप? जी भाई बता दिया और आसमान में आप देख सकते हैं बहुत खूबसूरत ये नज़ारा. चलिए दोस्तों मैच की तरफ चलते हैं. अभी जो क्रिकेट के दीवाने आने हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा. आरोही स्पोर्ट्स मरियाई लेवी बनाम लावण्य कृष्ण मुंबई हारेपाट 11 इंडोर टीमों के बीच ये संघर्ष टॉस जीता था हारेपाट 11 ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है. और कोइंसिडेंस देखिए, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है हसीरे से बिलोंग करने वाले. स्ट्राइक एंड पर भी जो बल्लेबाज है वो हसीरा से बिलोंग करते हैं और जो पहला ओवर करेंगे, पहली गेंद करेंगे वो भी गेंदबाज हसीरे से ही बिलोंग करते हैं. गेंदबाज संकल्प और स्ट्राइक एंड पर पाटिल, स्ट्राइक एंड पर इंडिया पाटिल. आज ये पहली रात और पहले रात की पहला मैच अलिबाग प्रीमियर लीग सीजन 5 और खूबसूरत मंजर आपको नजर आता हुआ. खूबसूरत ये माहौल, क्रिकेट का वातावरण और शानदार ये ग्राउंड हम देख सकते हैं सजा हुआ. चारों तरफ एलईडी स्क्रीन में नजर आ रही है. रमानंद यादव जी पाटिल, मैन फ्रॉम घोटौड़ी, उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा. ये पूरी प्रतियोगिता इस यूट्यूब चैनल के ऊपर आप देख सकते हो. कौस्तुभ पाटिल और उसी के साथ संदीप भाई की डॉन और आवारा भटिया इस नाम से भी पहचाने जाते हैं, उनका भी मैं तहसील से स्वागत करना चाहूँगा. उसी के साथ हमारे तीनों ऑफिशियल अंपायर, ये भी पैनल के अंपायर सादिक राजा पटकर सर, सागर मोरे सर और जतीन भुयाल सर, इनका भी मैं तहसील से स्वागत करता हूँ. और उसी के साथ हमारी आवाज़ आप तक पहुँचाने का कार्य किया है और हमेशा की तरह बहुत ही शानदार जिनकी क्वालिटी नजर आती है वो कालिदास डेकोरेटर और उनके चिरंजीव चीरू, इनका भी मैं तहसील से इस्तेमाल करता हूँ. हमारे ऑनलाइन स्कोरर प्रणय पाटिल और ऑफलाइन स्कोरर धरणी गुल्ली, इनका भी दिल की गहराई से इस्तेमाल. अभी शुरुआत करते जोरदार आवाज है गणपति बाप्पा मंगल मूर्ति साईनाथ महाराज की, वेंकटेश्वर बाबा की.
साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि साई ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने एक सुंदर क्रिकेटची ही स्पर्धा नेहमीप्रमाणे आयोजित केली जाते. सन्माननीय गौतम शेठ आपल्या सर्वांचे लाडके नेते, सन्माननीय दिलीप शेठ भोईर प्रेसिडेंट अलिबाग प्रीमियर लीग या स्पर्धेला होत आहे सुरुवात. हळूहळू आपण पाहतोय प्रेक्षक या मैदानावरती गर्दी करत असताना आपण पाहतोय. चहू बाजूला स्टँड उभे केलेले आहेत. अगदी स्टेडियम्स ऑफ फील इथे नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. एक बाजूला कर्णधार म्हणून पिंट्या पाटील असेल तर दुसऱ्या बाजूला लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाल 11 संघाचा कर्णधार मंथन टाकी असेल. एका बाजूला यक्ष खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला अगदी अनुभवी खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच हा पहिला सामना अगदी कठीण होणार, अटीतटीचा होणार यात खेळ मात्र शंका नाहीये. अजूनही फटाक्यांची आतषबाजी इथे सुरू आहे. समोरच्या बाजूला आपण पाहतोय एक सुंदर असं गेट आणि त्या गेटमधून जर आपण पाहिलं ना तर बरेचसे प्रेक्षक येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि आमच्या डाव्या बाजूला एक भव्य दिव्य व्यासपीठ सन्माननीय पाहुण्यांसाठी, सन्माननीय पाहुणे या व्यासपीठावरती विराजमान आहेत. या सर्व पाहुण्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. याच दरम्यान आमचे लेखक आणि त्याचप्रमाणे समावेशक टीम इथे आलेली आहे. कपिल असेल, त्याचप्रमाणे प्रितेश असेल, विकास असेल. अजूनही आपण पाहतोय फटाक्याची आतषबाजी सुरू आहे. साई क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य इथे कार्यरत आहेत. मनीष पाटील असेल, त्याचप्रमाणे सागर पाटील असेल, मनीष भोईर, सागर पाटील, त्याचप्रमाणे प्रकाश अस्कमकर, अनेक कार्यकर्ते इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया, त्यांचे आभार व्यक्त करूया. कारण ही 3 दिवसाची जरी क्रिकेटची स्पर्धा असली ना तरी या स्पर्धेसाठी 30 ते 40 दिवस अगोदरच प्लॅनिंग केलं जातं आणि प्रचंड मेहनत, प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. सन्माननीय विनोद पाटील असेल, या सर्वांची मेहनत आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपल्याला पाहायला मिळते. चहू बाजूला जे LED स्क्रीन आहेत त्या सुद्धा एक वेगळीच सुंदरता या मैदानाला आपल्याला देत असताना पाहतोय. यस, मैच इज ऑन. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. पहला रन इस प्रतियोगिता का पहला दिन या पहली रात और पहले रात का ये पहला रन देख सकते हैं. सलामी बल्लेबाज के रूप में प्रसाद पाटिल और पिंट्या पाटिल, गेंदबाज संदर्भ मात्रे, राइट आर्म ओवर द विकेट. हाँ, बहुत ही बढ़िया गेम. पूरा प्लेन थी, सीधे बल्ले से ड्राइव करने की कोशिश कर रहे थे मगर गैप में खेलने में नाकाम रहे. सीधा फील्डर के हाथों में खेल गए और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी. संकल्प इस साल तूफानी फॉर्म में है. इस साल उन्होंने हर मैदान पर हम सभी को प्रभावित किया है. काफी शानदार गेंदबाजी करते हैं, टच में है. जब भी उनके हाथों में उनके कप्तान ने गेंद सौंपी है ना, उनको विकेट दिलाया है. किफायती और कंजूस गेंदबाजी करते हुए हमने संकल्प को देखा है. क्योंकि दोस्तों आज के हम देख सकते हैं अच्छे बल्लेबाज हमें हर गांव में नजर आते हैं मगर अच्छे गेंदबाज देखना बहुत मुश्किल हो चुका है. और इसी बीच ये खिलाड़ी उभर के आया है हाशिरा से. राइट आर्म ओवर द विकेट, उनका प्रदर्शन जारी है. ये देखिए फिर से एक बार बीट किया है पिंट्या पाटिल. जैसे बल्लेबाज को बीट करना, प्रभावित करना इतना आसान नहीं है. इस साल इंडिया के खाते में मैन ऑफ द सीरीज की बाइक है. इसके पहले भी बहुत सारे टूर्नामेंट में उन्होंने मैन ऑफ द सीरीज, कभी उत्कृष्ट बल्लेबाज तो कभी उत्कृष्ट गेंदबाज के रूप में अपने आप को साबित किया है. लंबा एक्सपीरियंस, तकरीबन 20 से 25 सालों का एक्सपीरियंस लगातार वो खेलते आए हैं. अपने
डाइट के ऊपर उन्होंने काम किया है और उसी के साथ साथ अपने क्रिकेट के गुणों के ऊपर भी उन्होंने बहुत काम किया है और आज भी 40+ होने के बावजूद बहुत ही कमाल की गेंदबाजी करते हुए बल्लेबाजी करते हुए दिखाई देते हैं। इस मतलब हवा में गेंद के नीचे फील्डर कहां छोड़ने वाले थे, बहुत ही बड़ी मछली जाल में प्रसाद पाटिल जाएंगे मैदान से बाहर। फर्स्ट विकेट डाउन। पुढारीचे पत्रकार आहेत संदेशी गायकर, रत्नागिरी टाइम्स आणि भारत रांजणकर, नवराष्ट्र, रमेशजी कांबळे पत्रकार, या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे आपण आपल्या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। यस अंकुर, हेलो अंकुर। यस धन्यवाद। तो चलिए दोस्तों, पहला ओवर प्रगति पर। पहले ही ओवर में जैसे मैंने कहा ना, संकल्प मात्रे ने इस साल काफी प्रभावित किया है, कमाल की गेंदबाजी की है। पहले ही ओवर में एक बड़ा विकेट अपने नाम किया है और यासीन सर, सन्मान्य जितेंद्रजी शिगवण साहेब पत्रकार, आपण देखील या। येस यासीन सर, कंटिन्यू करा। आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते सर्व पत्रकार बंधूंचा यथोचित सन्मान अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे। यासीन सर। तो दोस्तों, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। मात्र 2 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। क्या कमाल की शुरुआत की है लावण्य दृष्टि गुणमयी हरेपाट 11 टीम के कप्तान मंथन डाकी ने सबसे पहले तो टॉस जीता और उसके बाद फील्डिंग करने का जो फैसला किया है 2 रन स्कोर कार्ड पर। तीन बाहर रहेंगे दूसरे पावर प्ले के दरमियान। जी हाँ, तो मैं बात कर रहा था लावण्य दृष्टि भ्रूणमयी खरेपाट 11 टीम के कप्तान मंथन डाकी ने जो फैसला किया था, जो निर्णय लिया था, फील्डिंग करने का निर्णय उनके संकल्प मात्र ने पहले ओवर में साबित किया है, सिद्ध किया है, संपूर्ण किया है, ऐसा मैं कहूँगा। क्योंकि पहले ही ओवर में उन्होंने मात्र किफायती गेंदबाजी नहीं की, मात्र 2 रन ही नहीं खर्च किए, सोने पे सुहागा उसके ऊपर ये कि उन्होंने सबसे बड़ा विकेट चटकाया है। प्रसाद पाटिल, आप सभी जानते हैं कि इस प्रतियोगिता के उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से भी उनको नवाजा गया था, तो ये बहुत ही बड़ी सफलता मैं कहूँगा। और इसी बीच आए हैं अब दूसरे ओवर के लिए मंथन डाकी, खुद कप्तान आए हैं और प्रसाद पाटिल आउट होने के बाद 1 डाउन बल्लेबाज हम देख सकते हैं, बाएं हाथ के बल्लेबाज जो कि धोकड़ा से बिलोंग करते हैं, अंकित पाटिल को प्रमोट किया है। ये अच्छा मूव हो सकता है मेरे ख्याल से, क्योंकि अंकित पाटिल भी इस साल बहुत ही अच्छे फॉर्म में है और इस मतलब स्ट्राइक गेंद पर रहेंगे। हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए मंथन और उनके सामने है इंडिया पाटिल। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है। 20 गज का दायरा अभी भी यहाँ पे मौजूद रहेगा। जी हाँ, बहुत ही बढ़िया ये स्क्वायर कट प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया है, डीप पॉइंट खाली, इन दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन।
गेंद पहली ही गेंद पर जब चौका आता है ना तो गेंदबाज के ऊपर वो जो मनोवैज्ञानिक दबाव है बल्लेबाज से ट्रांसफर कर चुके होते हैं, मगर इस मरतबा लॉक करने की कोशिश की थी मंथन डाली ने। लोअर फुल टॉस गेंद भी बहुत ही बढ़िया गेंद मानी जाती है, क्योंकि लोअर फुल टॉस गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलना इतना आसान नहीं होता, और इसी वजह से ये एक्सपीरियंस बल्लेबाज है पिंड्या। पिंड्या जानते हैं पहले गेंद पर एक चौका आया है, ज्यादा जल्दबाजी करने की जरूरत नहीं है, क्योंकि सीधे बल्ले से यहाँ पे खेला था, मैदान खाली था और उसका फायदा मिला, आसानी के साथ अपने का मौका दिया है। अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय छोटम शेठ यांनी रायगड जिल्हा परिषद सदस्यत्वाची हॅट्रिक साध्य केलेली आहे। त्या निमित्तानं त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी सालाव ग्रुप ग्रामपंचायत सालावचे सरपंच वैभवजी कांबळी आणि त्यांचे सहकारी आदरणीय छोटम शेठ यांचा छोटासा सत्कार या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। ओव्हर टू यासीन सर। धन्यवाद अंकुर। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैं आप सभी को इस खूबसूरत मैदान पर ले चलूंगा, जहां पे दूसरा ओवर प्रगति पर 3 गेंदें पर डाली जा चुकी है। पहली गेंद पर चौका जरूर आया है, मगर तीसरी गेंद के ऊपर एक विकेट भी चटकाया है। ये है मंथन डाकी की ताकत। यंगस्टर खिलाड़ी है, हंग हैंडसम है और बहुत ही ज्यादा एग्रेसिव भी है, मगर उस एग्रेशन का फायदा उनकी गेंदबाजी में और बल्लेबाजी में हमें अक्सर नजर आता है। इस बीच नए बल्लेबाज आए हैं सूरज। ओह, हसीरा से बिलोंग करने वाला और एक खिलाड़ी पहली ही गेंद पर आओ देखा ना था, दे दिया उसे, फिर विकेट सीवालिका की बाहर। 6 बहुत ही बढ़िया स्ट्रोक था ये। पहली गेंद पर आया था चौका, मंथन दादी के सामने बल्लेबाजी करते हुए इस तरह से पहली ही गेंद पर छक्का लगाना, ये उनकी मानसिकता, उनकी सोच, उनकी तैयारी साफ साफ दिखलाती है। कमाल की बल्लेबाजी की शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। पहले ओवर में आए थे मात्र 2 रन और मंथन दादी दूसरे ओवर में आए, एक चौका एक छक्का गगनचुंबी हमें देखने को मिला था। इसे एक बार सूरज खेलने के तैयार होते हुए, आहा, ये देखिए तो सही, बस देखते रहिए, क्या बात है। सूरज पहुंचा दिया है, सूरज पाटिल ने गेंद को डीप कवर सीमारिका के बाहर, फिर से एक बार स्टैंड में 6। यासीन सर डीजे आज या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं सुधागड पाली येथून विशेषतः आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय छोटम शेठ हे रायगड जिल्हा परिषदेवर 3ऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सुधागड पाली येथून त्यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी व्यासपीठावर होत आहे। यासीन सर। हो, हमेशा कहा जाता है, मराठी में अक्सर आपने सुना होगा कि आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो। बैक टू बैक 2 छक्के यहाँ पे जरूर आए हैं, मगर तीसरी गेंद के ऊपर स्क्वायर कट करने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का महीन सा किनारा लिया, विकेट कीपर का बहुत ही बढ़िया कैच और के साथ तीसरा बल्लेबाज मैदान से बाहर। प्रमाणे
कोळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुरेशजी म्हात्रे, संतोषजी म्हात्रे आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल आदरणीय छोटम शेठ यांचा छोटेखानी सत्कार व्यासपीठावर होत आहे. धन्यवाद अंकुर। तो दोस्तों वो ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में किफायती कंजूस वकील गेंदबाजी हमें देखने को मिली। संकल्प मात्र ने 2 रन खर्च किए थे, मगर इस ओवर में पूरी तरीके से भरपाई की है बल्लेबाजों ने, मगर उनका नुकसान भी हुआ है। इस ओवर में आए हैं 17 रन, जिसके साथ साथ 2 विकेट भी खोए हैं। तो पड़ेगा, मगर दोस्तों ये 5 ओवर का मैच है, यहाँ पे सोचने के लिए किसके पास वक्त है। सही गेंद पर बल्लेबाज इंडिया गेंदबाजी के मार्ग पर ओवर में गेंद दी और राइज करने की कोशिश, मगर गेंद ने बल्ले का अंतिम सीधा लिया था इस मर्तबा, और गेंद पहले की दिशा में जब तक फील्ड होती तब तक गेंद लेने का यहाँ पे मौका था। 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या हो चुकी है 20 रन। पहले ओवर में 2, दूसरे ओवर में 17 और तीसरे ओवर में यहाँ पे पहला रन आया है। संकल्प ने काफी प्रभावित किया है। हम सभी को पूरी तरीके से प्रभावित करते हुए संकल्प हमेशा नजर आए। जी हाँ, इस बीच फिर से एक बार ऑन द राइज खेला है जरूर, मगर लीग में फील्डर तैनात है ऋषि के रूप में। देखिए ऋषि के बारे में आप सभी जानते होंगे। रायगढ़ सिलेक्शन का आज मैच था, वहां पे उन्होंने 148 रन बनाए हैं, शतक लगाया है अपना अलीबाग का ये अभिमान। लेदर क्रिकेट में भी बहुत ही बढ़िया कार्य करता हुआ, कमाल की बल्लेबाजी करता हुआ। इस बीच संकल्प के बारे में जरूर बात होगी। जी हाँ, बहुत ही बढ़िया ये गेंद, फिर से एक बार बल्लेबाजों को खामोश रखने में कामयाब। बड़े स्ट्रोक के लिए कोई मौका नहीं है। टारगेट के सहारे लंबा की दिशा में उस गेंद को बहुत ही खूबसूरत और ड्राइव में तब्दील तो किया, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था। आप ढूंढने में कामयाबी नहीं, आपको गैप ढूंढना होगा। जहाँ पे 1 है वहाँ पे मिलेंगे 4, मगर देखिए यहाँ पे दूसरा रन लेना चाहते हैं, अंपायर जी ने उनको नकारा। मेरे ख्याल से ये गेंद 1.5 हो चुकी है, गेंद की मृत्यु हो चुकी है। अगर मैं ऐसा कहूँगा तो थोड़ी सी हंसी आएगी, मगर इंग्लिश इज अ फनी गेम, फनी लैंग्वेज। पहले 3 गेंदों में आई है मात्र 3 रन। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 22। 3 विकेटों के नुकसान पर प्रसाद पाटिल, अंकित, सूरज आउट होने के बाद प्रफुल्ल, जो भी टीम के कप्तान है, टीम के लीडर है, आज यहाँ पे लीडर की तरह बल्लेबाजी करनी होगी। वो खड़े खेलना चाहते थे, मगर ये देखिए बैक टू द बॉलर खेला था, कैच टपकने का मौका, अपने आप से नाराज होंगे। तो दोस्तों, मैंने अक्सर कहा, आपने देखा भी होगा कि ऐसे कैच पकड़े नहीं जाते, ऐसे कैच चिपक जाते हैं। यहाँ पे ये गेंद उनके हाथों से छिटक गई और एक जीवन दान मिला बल्लेबाज प्रशांत मोहरे को, मैन फ्रॉम कुरुल। और एक ये नगीना, कुरुल गांव से बिलोंग करने वाला, एक लंबा एक्सपीरियंस उनके पास, बहुत ही अच्छी बल्लेबाजी, उतनी ही शानदार गेंदबाजी करने के लिए माहिर। स्ट्राइक की गेंद पर प्रशांत मोहरे जो कि 2 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि स्ट्राइक गेंद पर प्रफुल्ल पाटिल अर्थात पिंडिया पाटिल एक चौके की सहायता से 7 रन बनाकर खेल रहे हैं। और इस मरतबा फुलर ने दी आउट करने का प्रयास किया था, बहुत ही खूबसूरती के साथ उसे फ्लिक कर दिया है। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, रन बनाती हुई 4। स्कोर कार्ड पर और इस मरतबा 2 खिलाड़ियों के बीच में खेलना चाहते थे, कामयाब होंगे। पहली नजर में ऐसा लग रहा था कि ये कैच तो नहीं होगा, मगर गेंद गई है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवा में तैरती हुई 6।
सामाजिक कार्यकर्ते आणि पेजारी विभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय छोटम शेठ यांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी होत आहे. पेजारी विभागातील सर्व कार्यकर्ते नयन पाटील, सन्माननीय राजा पाटील आणि त्यांचे सहकारी. संतूर सर कंटिन्यू का. यस, धन्यवाद. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे चौथा ओवर लेके आए हैं वैभव कामड़ी, लैंडफ्लॉम अलीबाग कुलवाड़ा. मलिंगा की तरह एक्शन, थोड़ा सा राउंड आर्म एक्शन. हाँ, बहुत ही बढ़िया. ये भी यंगस्टर खिलाड़ी है. इस खिलाड़ी ने 1-2 साल में हम सभी को बहुत ज़्यादा प्रभावित किया है, स्पेशली मुझे, क्योंकि इस खिलाड़ी को मैंने अलीबाग के बाहर बहुत मर्तबा देखा. और जब देखा, कभी मुरुड में देखा, कभी मसला में देखा, कभी श्रीवर्धन में देखा, कभी मानगांव में देखा, कभी महाड़ में देखा, मगर जब देखा है ना, इन्होंने गेंदबाजी से ज़्यादा मुझे बल्लेबाजी में प्रभावित किया है. जब टीम को जरूरत थी ना, तब उन्होंने अपने टीम को जितवा दिया है. ये कमाल का ऑलराउंडर. और आज से उनके हाथों में गेंद पहला ओवर करते हुए अलीबाग प्रीमियर लीग सीजन 5, ये पहली रात. ओह, इस मरतबा ओवर पिच नहीं कर सकते. ये बल्लेबाज के पास ताकत है, ये बल्लेबाज के पास टाइमिंग है. गेंद बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये छक्का. से रनों की संख्या ने लगाई है छलांग. 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर वैभव के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डाल दिया है. तीसरी ही गेंद के ऊपर आया है बड़ा शॉट. फिर से एक बार वहां के खिलाड़ी को किया है क्लियर. गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई. 4. है एक लीडर किस तरह से अपनी टीम को लीड करता है, इसका उत्तम उदाहरण पेश किया है बिंडिया ने. यहाँ जोरदार अपील, बीचों बीच पकड़े गए हैं पगबदा के रूप में. ये चौथा छक्का लगेगा. कैप्टन बैक टू द पवेलियन. सामाजिक कार्यकर्ते श्री नयन पाटील, श्रीगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य राजा पाटील आणि भाकरवड येथील सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य सागर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे आदरणीय छोटम शेठ साहेबांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3ऱ्यांदा निवडून आल्याबद्दल छोटेखानी सत्कार व्यासपीठावर होत आहे. तदनंतर या सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल, साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपला देखील यथोचित मानसन्मान या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं होणार आहे, त्याचा देखील आपण स्वीकार करायचा आहे. त्यानंतर संदेशजी पालकर आणि रामराज विभागातील कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, आपला यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणार आहे, त्याचा देखील आपण स्वीकार करायचा आहे. तसेच सन्माननीय अशोक कुमार सर, आपला देखील यथोचित मानसन्मान या ठिकाणी होणार आहे. यासिन सर. यस, धन्यवाद. वैभव कामड़ी फिर से एक बार. देखिए, वैभव की मैं हिम्मत की दाद देना चाहूंगा.
आपने गौर किया होगा कि एक छक्का आया था, एक चौका आया था, मगर उसके बावजूद वो अपने स्ट्रेंथ जानते हैं, अपनी ताकत जानते हैं। फिर से एक बार वो यॉर्कर के लिए गया, परफेक्ट यॉर्कर पर कैप्टन को पग बदा के रूप में अर्थात लेग बिफोर द विकेट के रूप में चलता किया। लाजवाब गेंदबाजी अर्थात यहाँ पे कमबैक किया है। इस ओवर में रन जरूर आए हैं। ये देखिए, ये उनकी क्लास है और यहाँ पे बल्लेबाजों की लगाई है क्लास। देखते देखते ओवर की समाप्ति। पहली 2 गेंदों में मात्र 1 रन आया था, अंतिम 2 गेंदें बिंदी ऊपर से विकेट। एक छक्का एक चौका जरूर आया है, मगर कुल मिला के 11 रन खर्च किए हैं वैभव ने और 1 विकेट जो उनको चाहिए था कैप्टन को चलता किया है। धन्यवाद यासीन सर. पेजारी विभागातील सन्माननीय नयनजी पाटील, श्रीगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजा पाटील आणि भाकरवड येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाच्या माध्यमातून या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं यथोचित मानसन्मान होत आहे. धन्यवाद. तसेच विनंती असेल सन्माननीय संदेशजी पालकर आणि रामराज विभागातील छोटम शेठ समर्थक आपला देखील साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून यथोचित मानसन्मान होणार आहे, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय सुभाष शेठजी वागळे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा रायगड जिल्हा परिषदेवर 3ऱ्यांदा निवडून आल्याबद्दल यथोचित सन्मान होणार आहे. त्याचा देखील शेठना विनंती आहे, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. यासीन सर. यस, धन्यवाद. तो दोस्तों यहाँ पे 4 ओवर की समाप्ति के बाद 5वें ओवर में आया है रोशन पाटिल, बेलपाड़ा से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी. यहाँ पहली गेंद सटीक लाइन एंड लेन के साथ बल्लेबाज को ऑन ट्रायू करने पर मजबूर किया है. कार्पेट के सहारे गिरा था ऋषि, एक चट्टान बनकर मिड विकेट की दिशा में तैनात. ऋषि कमाल का खिलाड़ी है, सही मायनों में हमारे अलीबाग की वो शान है, हमारे अलीबाग की वो जान है. इस खिलाड़ी ने लेदर क्रिकेट में अपने परचम को लहराया है. बहुत सुकून मिलता है जब भी उन्हें मिलता हूँ ना, बहुत अच्छा लगता है. बीच फुल टॉस गेंद, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार. मिलेंगे रन इस मरतबा 4. विभागातील सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे प्रमुख सुभाष शेठ वागळे माजी सदस्य पंचायत समिती यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळ आणि आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून होत आहे. धन्यवाद. प्रवीण शेठ शिंदे यांचं देखील स्वागत आणि सन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आणि आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमातून होत आहे. तसेच संदेशजी पालकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. येस, धन्यवाद. साईबाबा मोठी संघाचे कर्णधार आणि नागवा वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचे कर्णधार. तर लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी, त्याचप्रमाणे फोटोग्राफी करण्यासाठी आपल्याला इथे आमंत्रित केले जाते. यस, चलते हैं मैदान पर. बहुत ही खूबसूरत बल्लेबाज को दिया है चकमा इस मरतबा और रनआउट के लिए मौका हो सकता है. क्या होंगे रनआउट? जी हाँ, गिल्लियों को बिखेर दिया है रनआउट के रूप में और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. व्यासपीठावर उपस्थित बोडणी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि छोटम शेठ यांचे कट्टर समर्थक सन्माननीय गहिनीनाथ नागवा यांचा यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या निमित्तानं होत आहे, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय गहिनीनाथ नागवा, विनंती असेल आदरणीय छोटम शेठ आपल्या शुभास्ते आपण गहिनीनाथ नागवा बोडणी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ओहो,
फव्वा उखाड़ दिया है, परफेक्टली यॉर्कर, दो टांगों के बीच में, बल्लेबाज को कोई जवाब नहीं है। इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। मोहरे भी आउट हो चुके हैं। पांचवा ओवर प्रगति पर इसी बीच नए बल्लेबाज आए हैं। अनुज राउत, मैन फ्रॉम नौगांव, यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है। प्रसिद्ध कृष्णा अंतरराष्ट्रीय स्तर का जो खिलाड़ी है, उनकी जैसी बॉडी लैंग्वेज और चेहरा मुझे नजर आता है उनका। तो ये आए हैं बल्लेबाजी पे, स्ट्राइक एंड पर हमें नजर आएंगे। मगर ये ओवर देखिए, रोशन पाटिल जो कि पुलिस में कार्यरत है, बेलपाड़ा से बिलोंग करते हैं, हालांकि नए हैं, नवेले हैं, मगर आज उन्होंने अंतिम ओवर करते हुए हम सभी को काफी प्रभावित किया है। रनों की संख्या हो चुकी है 48 रन। अंतिम ओवर की मात्र 2 गेंदें आना बाकी। जी हाँ, मगर इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ खेला है अपना ब्रांडेड स्ट्रोक। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4। तुका दिला होता नकवा वॉटर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार लोकनाथ डोकरा पडिया, मला वाटतं बोर्डी संघाचे कर्णधार आलेले आहेत, साखर संघाचे कर्णधार या, कारण वारंवार आम्हाला इथे मैसेज येतोय। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे एक चौका इस ओवर में कुल मिला के 2 चौके आए हैं। कुछ अच्छी गेंदें और उसी के साथ कुछ अच्छे स्ट्रोक, यानी मिला जुला ये ओवर रहा है। रोशन पाटिल अब यहाँ पे क्या सोच रहे होंगे? यही सोच रहे होंगे कि बस विकेट नहीं मिला तो चलेगा, मगर एक बल्लेबाज को मुझे रोकना है, बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित करना है। मगर मैं जानता हूँ अनुज राउत में वो क्षमता है, वो काबिलियत है, वो किसी भी गेंदबाज को कहीं पर भी खेल सकते हैं। बहुत शानदार खिलाड़ी है, क्योंकि ये लेदर क्रिकेट में भी बहुत ही अच्छा बल्लेबाजी करने का अनुभव और उसी के साथ साथ टेनिस क्रिकेट में भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी उन्होंने अक्सर की है। स्ट्राइक पर अनुज राउत, जबकि गेंदबाज रोशन, राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए फिर से एक बार उठाया तो जरूर है, मगर जहां पे फील्डर तैनात, सीधा फील्डर के हाथों में खेल दिया। मिड विकेट में फील्डर जाल बुनकर बैठे थे और एक बल्लेबाज आउट और एक विकेट इसी ओवर में रोशन के खाते में। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राजनजी पाटील चौल येथील सामाजिक कार्यकर्ते यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। विनंती असेल नागेशजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते राजनजी पाटील चौल येथील सामाजिक कार्यकर्ते यांचे यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विश्वाजी नाथवा बोर्डी मच्छीमार सोसायटीचे विद्यमान चेअरमन विश्वाजी नाथवा यांचं यथोचित मानसन्मान होईल। विनंती असेल आदरणीय छोटम शेठ आपल्या शुभ हस्ते आपण विश्वाजी नाथवा यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तदनंतर विश्वास नाथवा यांचे सहकारी सन्माननीय अंबरजी नाथवा यांचा देखील यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। तसेच सचिनजी नाथवा, रोशनजी नाथवा आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अमरजी नाथवा यांचा सन्मान सतीजी धळे यांच्या शुभ हस्ते होईल। तदनंतर सचिनजी नाथवा आणि रोशनजी नाथवा। अंकुर फक्त एक स्कोर सांगतो। यस यस, तो देखिए दोस्तों, यहाँ पे 52 रन 5 ओवर की समाप्ति के बाद हो चुके हैं और जीतने के लिए 53 रनों की जरूरत। थैंक यू यासीन भाई। नेक्स्ट मैच में टॉस किया जा रहा है बोर्डी बनाम नौका वाटर स्पोर्ट सागर कोलीवाड़ा। तो जो टॉस बॉक्स है वहाँ पर टॉस किया जाएगा। धनंजय मला थोडासा वेळ हवाय, धनंजय थोडासा वेळ हवाय। व्यासपीठावर उपस्थित
आवास विभागातील महिला विभाग प्रमुख शिवसेना सन्माननीय छायाताई म्हात्रे यांचं स्वागत होईल. विनंती असेल माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड दर्शनाताई भोईर आपल्या शुभ हस्ते आपण छाया म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत किहीमच्या विद्यमान सदस्या सन्माननीय जागृतीताई जेरंडे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल संध्याताई गावडे आपल्या शुभ हस्ते आपण जागृतीताई जेरंडे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे साईबाबा बोडणी आणि नागवा वॉटर स्पोर्ट्स. आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. टॉस बॉक्स वर घेत आहे, ठीक आहे. हॅलो. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी नाणेफेकीचा कौल होईल नागवा वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध साईबाबा बोडणी. पाहुणे पाठवतोय बाणा हायस्कूलचे माजी प्राचार्य प्रमोद भगत सर आणि आवास पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या प्रियाताई भगत. आपणास विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सर आपण टॉस बॉक्स जवळ जायचं आहे. थँक्यू बहुत बहुत धन्यवाद. आपण सुरुवात करूया नाणेफेक कौल केला जाईल या ठिकाणी आणि या दोन्ही संघ या ठिकाणी आहे. नागवा स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स या ठिकाणी गेल्या वर्षाचा चॅम्पियन टीम आहे आणि यानंतर समोर जर पाहिलं गेलं तर मिळकतकार संघ समोर म्हणजेच त्याचे खेळाडू या ठिकाणी आहेत. दोन्ही टॉप लेवलचे संघ आपण पाहत आहोत आणि अ गटातला सामना या ठिकाणी नौका स्पोर्ट साखर आणि बोडणी हे दोन संघ आपण पाहत आहोत या ठिकाणी. दोनों स्टार मेरे सामने है. वेलकम सर. या ठिकाणी अंकुर सर वेलकम सर. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर पाहुणे या ठिकाणी आहेत त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सर वेलकम. धनंजय थोडा वेळ घेतोय. धनंजय शिवसेनेचे बहिरोळे येथील शाखा प्रमुख सन्माननीय सुमेशजी थळे आणि शाखा प्रमुख सन्माननीय प्रमोदजी थळे यांचं स्वागत आणि सन्मान होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत किहीमचे विद्यमान सदस्य गणेशजी भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच सोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जितेंद्रजी जेरंडे साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुमेशजी थळे, प्रमोदजी थळे, गणेशजी भोईर आणि जितेंद्रजी जेरंडे. धनंजय थँक्यू बाईज. आपल्यामध्ये या ठिकाणी सर वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. सीझन 5 मध्ये आणि दोन बलाढ्य संघ या ठिकाणी आहेत. एका ठिकाणी संघ जर पहिला गेला तर नागवा स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स साखर कोळीवाडा गेल्या वर्षीचा चॅम्पियन टीम आणि समोर बोडणीचा संघ आहे. गाईस तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. हा हेड आणि हा टेल आपण पाहत आहोत. सरांच्या हस्ते दुसरा जो सामना होणार आहे आणि या ठिकाणी मोन्या म्हणजे नागवा संघ या ठिकाणी आणि आलाय तो म्हणजे हेच आणि नाणेफेकीचा कौल जिंकला या ठिकाणी बोडणी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन सर. कसं वाटतं खेळून पहिलीच मॅच आणि दोन्ही बलाढ्य खेळाडू समोर आहे आणि काय तयारी केली आहे? आम्ही पहिल्यांदा तर क्षेत्ररक्षण करू आणि तयारी पूर्ण प्लेयरची झाली आहे आणि आम्ही कमीत कमी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की कमीत कमी आपण रोखण्याचा प्रयत्न कराल आणि तुमची या टायमाला जी मॅच असेल ती एक वेगळ्या लेवलची असेल पाहायला मिळेल. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. समोर टीम देखील चांगली आहे. जेवढं जास्त चांगला खेळायचा प्रयत्न करू तेवढं करू. थँक्यू. या ठिकाणी बोडणी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि निर्णय घेतलेला आहे तो मात्र या ठिकाणी फिल्डिंग करायचा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद धनंजय. सन्माननीय महेशजी भोईर चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते आपला देखील यथोचित मानसन्मान होईल. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेवर सतत 3 वेळा निवडून आल्याबद्दल सोंढी आणि किहीम विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा छोटेखानी सत्कार व्यासपीठावर होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यासीन सर. हॅलो.
5 षटकांमध्ये 52 धावा जमवल्या आणि 53 धावांचं लक्ष घेऊन लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाट 11 हा संघ उतरलेला आहे आणि त्यांच्या पहिल्याच चेंडूवर चांगली सुरुवात केली होती सलामीसाठी साक्षीत पाटील आणि ऋषिकेत राऊत यांची जोडी मैदानात आली होती. पहिल्या चेंडूवर 6 धावा, अतिशय चांगला एक देखणा षटकार पटकावला होता आणि अतिशय चांगली सुरुवात केली होती. गतवर्षीचा पर्व 4 मधील बेस्ट बॅटरचा पारितोषिक पटकावलेला साक्षीत पाटील, परंतु त्याने थोडीशी निराशा केली. सुरुवात चांगली करून तिसऱ्या चेंडूवर मात्र त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय मनीष मोकल यांनी. विकास दादा थोडासा वेळ घेतोय. चोंडी आणि किहीम येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पंचायत समितीच्या दोन्ही नवनिर्वाचित सदस्या स्नेहाताई रूत आणि प्रियाताई भगत यांचं देखील छोटासा सत्कार या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 5च्या माध्यमातून चोंडी आणि किहीम विभागाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे. तदनंतर चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय किशोरजी आमले यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. विनंती आहे रवींद्रजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते किशोरजी आमले सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विकास दादा धन्यवाद. आता आपण बघतोय कॅप्टन इज ऑन अ फ्रंट. नवीन फलंदाजीसाठी आलेला फलंदाज 1 डाऊन बॅटर स्वतः खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे मंथन डाके यांनी, परंतु पहिला चेंडू गुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. नॅचरल आउट स्विंग बघायला मिळाला होता मनीष मोकल यांच्या गोलंदाजीमधून. अंदाज आला नाही फलंदाजाला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक प्रसाद पाटील याच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अतिशय चांगला ऑफ स्टंप पिचिंग गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर थोडासा षटकार गेल्यानंतर डावखुऱ्या फलंदाजाने मारलेला तो षटकार प्रेक्षणीय षटकार होता, परंतु तदनंतर अतिशय चांगलं कमबॅक केलं मनीषने. कमबॅक कसं करायचं हे या गोलंदाजाला नक्की माहिती आहे आणि त्या पद्धतीने लगातार 4 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. मागच्या पर्वातील बेस्ट विकेट किपर बेस्ट फिल्डर म्हणून ज्यांनी पारितोषिक पटकावलं तो उत्कृष्ट यष्टीरक्षक प्रसाद पाटील आपण यष्ट्यांच्या मागे उभा राहिलेला बघतोय. पुढच्या चेंडूवर हवेत खेळण्यास भाग पडलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणतीही चूक करत नाहीये आणि मोठा हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. मंथन बॅक टू द पॅव्हिलियन. अलिबाग पंचायत समिती गण वर्सोली येथील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या प्रियंका संदेश गुंजाळ यांचं शुभ आगमन झालेलं आहे. साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि विनंती असेल दर्शनाताई भोईर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत झिराड आणि छायाताई म्हात्रे आपल्या शुभ हस्ते नवनिर्वाचित अलिबाग पंचायत समितीच्या सदस्या वर्सोली गणातील प्रियांका संदेश गुंजाळ यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय संदेशजी गुंजाळ साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा देखील त्यांनी स्वीकार करायचा आहे. विकास दादा मोठे हादरे 2 दिल्यानंतर आपण बघतोय थोडंसं बॅकफुटवर जातोय संघ. 52 धावा या मैदानावर तशा जास्त नाही आहेत, कारण मैदान फलंदाजीसाठी पोषक आहे, परंतु गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यावर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो हे मनीषने सुद्धा दाखवून दिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लगातारच्या 5 चेंडूंवर 2 मोठ्या फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे आणि आपल्या संघाचा थोडासा वरचष्मा त्याने मैदानात दाखवून दिलेला आहे. आपण बघतोय नवीन फलंदाजीसाठी बॅटर येतोय मैदानामध्ये रोशन पाटील. बेलपाडा संघ गावातील बिलॉंग करणारा हा खेळाडू यंदा आजच्या मोसमात आपण बघतोय चांगली फलंदाजी करतोय. खारेपाट विभागामध्ये अतिशय चांगली कामगिरी करतायत. दोन्ही संघ खारेपाट विभागामधील आहेत. अप्रतिम मैदान, अतिशय सुंदर APLचं हे सुसज्ज असं मैदान बघतोय. अलिबाग मधील खेळाडूंना लाभलेली एक चांगली देणगी आहे. झिराड गावामध्ये एक सुंदर मैदान दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 4 पर्व अतिशय दिमाखात साजरी केल्यानंतर 5व्या पर्वाच्या दिशेने वाटचाल चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यांची आणि थोडंसं जल्लोषसुद्धा आहे. आज या मैदानामध्ये उत्साहाचं वातावरण आहे, थोडंसं दुःखाचं सुद्धा वलय आहे, परंतु आपण बघतोय आज मैदानामध्ये
चांगला खेळ होतोय, पहिलाच सामना आहे आणि अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सामना येणार, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. दुसरा षटक घेऊन येतोय लेफ्ट हँडेड गोलंदाज परेश गावंड. ऋषिकेश राऊतचं कौतुक करावं लागेल. आत्ताच आज कालच्या दिवसामध्ये सामना झालेला आहे त्यामध्ये 140 पार त्यांनी खेळी करून अतिशय चांगलं सिलेक्टेड टुर्नामेंट्स होती, त्यामध्ये अप्रतिम असं महाराष्ट्राच्या स्पर्धेसाठी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अलिबागवासियांचं नाव उंचावलेलं आहे. खरोखर अभिमान आहे आपल्याला अशा खेळाडूंचा. अतिशय चांगला चेंडू, एक सोपा झेल देण्यास भाग पडते. मिडऑफचा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि आणखी एक मोठा हादरा बसतोय, तो खारेपाट 11 संघाला फलंदाज बाद. स्वागत आणि सन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. विनंती आहे नागेशजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण नितेशजी आमले यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अनिकेत नाखवा आणि आदेशजी कोळी सासवणे येथील सामाजिक कार्यकर्ते, तसेच चरी येथील सामाजिक कार्यकर्ते सागरजी पाटील आणि चित्रांग पाटील यांच्या माध्यमातून आदरणीय छोटम शेठ यांचा रायगड जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल छोटेखानी सत्कार होणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विनंती असेल आदरणीय छोटम शेठ आपण या छोटेखानी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अनिकेतजी नाखवा, आदेशजी कोळी, सागरजी पाटील आणि चित्रांग पाटील. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. अतिशय दयनीय अवस्था म्हणता येणार नाहीये, कारण प्रत्येक बॅटिंगची लाईनअप खोल आहे. खोल बॅटिंग लाईनअप आपण बघतो मैदानामध्ये. खारेपाटच्या संघात सुद्धा आहे लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाट 11 संघ सुद्धा अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. त्यामुळे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांची जबाबदारी मात्र आता आलेली आहे, ती म्हणजे नवीन आलेला फलंदाज केतन पाटील आणि त्याचा साथीदार रोशन पाटील. ही जोडी मैदानात लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चांगलं फील्ड त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. मनीष हितेश पाटील यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. मेडेखारचा गावातील हा बिलॉंग करणारा खेळाडू आपण बघितलं होतं शिवरात्रीच्या मैदानात. बेस्ट बॅटरचा किताब त्यांनी पटकावला होता थळेश्वर थळ संघातर्फे खेळताना सुद्धा. अतिशय चांगला गुणी खेळाडू, बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्याकडून सुद्धा बघायला मिळतोय. परंतु मैदानात बघा परेश गावंड, ज्याला या ऑप्शन्समध्ये थोडीशा उशिरा का होईना पण बोली लावली. पेंट्याला माहिती आहे त्याची उपयुक्तता त्याने सिद्ध करून सुद्धा दाखवले, तरीसुद्धा त्याच्यावर थोडासा दृष्टिक्षेप. पुढच्या चेंडूवर आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडूचा टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि तो चेंडूचा ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही आहे, एकही धाव मिळत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रेक्षक हळूहळू गर्दी करतायत मैदानामध्ये, आपण बघतोय गेटमधून परंतु गोलंदाजांचा वर्चस्व आपल्याला या पॉवर प्लेमध्ये बघायला मिळतो. क्या बात आहे, अतिशय चांगली गोलंदाजी. दोन्ही डावखुरे गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतात. प्रत्येक चेंडू जो आहे तो ऑफस्टंप पकडून टाकणारा चेंडू आपण बघायला मिळतात आपल्याला. अप्रतिम चेंडू ठिकाणी बघतात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावांचा जसा काय दुष्काळच आलेला आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर 9व्या चेंडूवर 1 धाव आली आणि त्या दरम्यान तब्बल 3 फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण साजेसं लावलेलं आहे त्याला. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. जोरदार अपील केलं गेलेलं आहे, परंतु पंचांकडून त्याला मात्र तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये. पंचांकडे जोरदार अपील केलं होतं. सर्व क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ हातामध्ये पकडल्यानंतर जवळ आले होते, परंतु पंचांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही आहे. फलंदाजाला नॉट आऊट ठरवलं जातोय, परंतु 45 नंबरची जर्सी परिधान केलेला रोशन पाटील यावेळेला मात्र 2 चेंडू खेळतोय, एकही धाव त्या चेंडूंवर निघत नाही. एकूण 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे.
2 षटकं पूर्ण धावसंख्या आहेत. आमचे गुणलेखक दरणे गुरुजी सांगतायत की धावसंख्या झालेली आहे 7 धावा, 7 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आता 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि तब्बल 3 षटकांमध्ये म्हणजेच 18 चेंडूत 46 धावांची आवश्यकता आहे. विकास दादा व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत खानावचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी गोंधळी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल. विनंती असेल साई क्रीडा मंडळाचे सचिव सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे आणि साई क्रीडा मंडळाचे खजिनदार सतीशजी थळे आपल्या शुभ हस्ते जितेंद्रजी गोंधळी साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत मिळकत खारचे सन्माननीय सदस्य गोरखनाथजी कडवे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य माणिकजी राठोड साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विकास दादा तिसऱ्या षटकासाठी आपण बघतोय प्रशांत मोहरे, ज्याचं बेस्ट बॉलर रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं होतं 2025च्या सीझनमध्ये. आत्ता झालेल्या सीझनमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. तो प्रशांत मोहरे गोलंदाजीसाठी येतोय. चांगला बेस्ट ऑलराऊंडर VCN कुरुल संघाचा आज आपण बघतोय मैदानामध्ये खेळताना मरियाई लेबी संघाकडून. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंग मिडऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. अतिशय खराब फेकी विहानकडून बघायला मिळाली होती. विहानने जर असा थ्रो जर फास्ट केला असता तर कदाचित फलंदाज रोशन पाटीलला बाद होऊन तंबूत परतावं लागलं असता. अंकित क्षेत्ररक्षण करत होता त्या ठिकाणी. 2 धावा पहिल्यांदाच काढलेल्या आहेत या मैदानामध्ये. आजच्या या स्पर्धेमध्ये या पर्व 5 मध्ये सुरुवात झालेली आहे. अतिशय चांगली सुरुवात. पर्व 5वं आहे आणि प्रत्येक पर्वावर आम्हाला तेवढाच गर्व आहे, अभिमान आहे. पुढचा चेंडू सुद्धा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु त्यामध्ये यश मिळत नाहीये. परंतु चेंडूची जी गती आहे ना ती थोडीशी काढून घेतली होती गोलंदाजाने. चेंडूचा टप्पा योग्य दिशेने ठेवला होता. गुडलँड स्पॉटचा जो एरिया आहे त्या ठिकाणी चेंडू टाकलेत जर तुम्ही तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होतो. तशा प्रकारची गोलंदाजी करतोय प्रशांत मोहरे. वैविध्यपूर्ण मारा करण्यामध्ये त्याचा हातखंड आहे. अतिशय चांगला गोलंदाज. राऊंड विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सेफ हँड्समध्ये चेंडू जातोय. आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. धोकोडे भाग येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय निरोजी भगत यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय राजेंद्रजी नाईक यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या दोघं या, नंतर दोघांना घे. नवीन बॅटर मैदानात येतोय. आपण बघतोय या ठिकाणी वैभव कांबळीकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आता मात्र संघाचे मालक, संघ मालक दर्शन डाके आणि श्रीकांत यांना. कारण वैभव कांबळीची तेवढी खासियत आहे या मैदानामध्ये. कित्येक वर्ष आपण बघतोय त्याला, 2 वर्ष आपण चांगला खेळ करताना बघतो. त्याच्या माध्यमातून बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असतो. आज फलंदाजी लढलेला आहे कारण धावसंख्या आहे तब्बल 4 गडी बाद 9 धावा. आता मात्र त्यांना उसळी घ्यावी लागेल. फलंदाजीमध्ये थोडंसं चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. परंतु चेंडू पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर खडे मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क आलेला नाही आहे. आणि प्रसादचे हात मोठे आहेत, त्यामध्ये अजून ग्लोव्ज सुद्धा आहेत, त्याच्यामुळे चेंडू निसटण्याची सुद्धा शक्यता सुद्धा होत नाही आहे. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजीचा बोलबाला आज या मैदानावर खरोखर कौतुक करावं लागेल ते क्युरेटरचं. चांगली खेळपट्टी या स्पर्धेसाठी दिली, परंतु चोरवण टाकण्याचा प्रयत्न, चांगला जजमेंट घेतोय, चेंडूला पूल करतोय सक्सेसफुली सीमारेषा पार. षटकार.
मिळकतखार येथील सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य सुजितजी म्हात्रे यांचं यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच धोकवडे भाग येथील सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य किशोरजी किणी आपण देखील साई क्रीडा मंडळाच्या मानसन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विकास दादा. 15 धावा धावफलकावर लागले. हे षटकार मात्र नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. पुढच्या चेंडूवर याचा बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह शॉट. दॅट्स अ ह्यूज अँड हँडसम षटकार आणि नो चेंडूची सुद्धा या ठिकाणी. आणि मी म्हटलं होतं अगोदरच की मंथन दर्शन डाकीचं थोडं चेहऱ्यावर हास्य पसरलेलं आहे, कारण सामना असं वाटत होतं निसटते की काय, परंतु हे 2 षटकार आल्यानंतर धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या होते तब्बल 22 धावा, कारण आम तो आम यासिनजीचा शब्द आहे, आम तो आम आणि गुटलियों के भी धाम. 9 चेंडू मिळालेला आहे, त्यावर फ्री हिट सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे 7 धावा मिळतात या चेंडूवर. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इक्वेशनमध्ये चेंजेस होतात. 13 चेंडू आणि 31 धावा. इक्वेशन म्हणजे जे लक्ष्य आहे ना, ते थोडंसं कुठेतरी दृष्टिक्षेपात आलेलं आहे. चांगली गोलंदाजी पडत असताना थोडंसं व्हेरिएशन केलं. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, यावेळेला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय तो शॉर्ट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळालेली आहे आणि धावसंख्येत 1ची वाढ झाल्यानंतर आपण बघतोय धरणे गुरुजी सांगतायत की तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता 12 चेंडू म्हणजे 2 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता. विकास दादा. नुकतंच व्यासपीठावर आगमन झालेले आंबेपूर पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्माननीय शैलेशदादा पाटील यांचा यथोचित मानसन्मान आदरणीय छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय शैलेशदादा पाटील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आंबेपूर गण. 3 सन्माननीय छोटम शेठ आणि रवींद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आंबेपूर गण सन्माननीय शैलेशदादा पाटील यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होत आहे. धन्यवाद शैलेशदादा. आपल्या पंचायत समिती सदस्य कारकिर्दीला साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तसेच रामराज येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय विकासजी पाटील आणि राजेंद्रजी पाटील यांचा यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विकास दादा. 12 चेंडू 31 धावांची गरज, 30 धावांची गरज आणि पहिला चेंडू. चांगलं स्वागत केलंय परेश गाविंडचं. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषा पार. षटकार. ते थोडासा नाही तर खूप सारा रंग भरलेला आहे. सामन्यात जान निर्माण केलेली आहे. अप्रतिम फलंदाजीचा नजराना दाखवतोय. 3 षटकार ठोकलेत 4 चेंडूंमध्ये त्याने. तब्बल या लागोपाठच्या अप्रतिम आणि निव्वळ अप्रतिम असे सुरेख स्ट्रोक्स, एक प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स आपल्याला बघायला मिळाले त्याच्याकडून. परेश गावंडच्या चेंडूवर आणखी एक सुपर हिट. जबरदस्त लॉंग ऑफ सीमा रेषा पार. षटकार.
आणि दोन्ही स्ट्रोक्स बघितले ना, असं वाटत होतं की ॲक्शन रिप्ले दाखवली की काय. परेश गावंड मागच्या मॅचमध्ये त्याने अतिशय हावी झाला होता, फक्त एक धाव खर्च केली होती, म्हणून कर्णधार पिंट्या पाटील याने त्याला दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं. परंतु या वेळेला वैभव कांबळेने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि मागच्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते आणि याही षटकामध्ये सुरुवातच केली लागोपाठच्या 2 षटकारांनी आणि एकाच जागेवर दोन्ही षटकार बघायला मिळालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे आता तब्बल 35 धावा. आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 18 धावांची. बहुत बढिया, अतिशय चांगला क्रिकेट बघायला मिळते या ठिकाणी मैदानामध्ये. पुन्हा एकदा थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा आलेला आहे. इट्स अ वाईट डिलिव्हरी. धन्यवाद विकास दादा. आदरणीय छोटम शेट यांचा जिल्हा परिषदेवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल किहीम येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रशांतजी नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून छोटे घाणी सत्कार होत आहे. विनंती असेल प्रशांतजी नार्वेकर आणि विशालजी मुरकर आपण त्या ठिकाणी थांबायचं आहे. आपला यथोचित मानसन्मान साई क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. नितीनजी पाटील आपला देखील यथोचित मानसन्मान होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. विकास दादा, या वेळेला आपण बघितलं चेंडूमधील थोडीशी गती कमी केली होती, त्यामुळे अंदाज चुकला फलंदाजाचा आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे बघा. आता पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, झेल होऊ शकला असता, परंतु यष्टिरक्षक प्रसादच्या हातातून चेंडू निसटला आणि तो सेकंड स्लिपच्या थोडासा पुढे पडला, त्याच्यामुळे फलंदाज मात्र नॉट आउट होतोय. एक चेंडू आणखी एक निर्धाव जातोय. स्वतःला चांगलं कमबॅक करून घेतोय गोलंदाज प्रयेश गावंड, खारेपाट विभागामधील एक चांगले नामवंत खेळाडू. आपण बघितलं संपूर्ण खारेपाट विभाग जर तुम्ही तलाशलात तर एकापेक्षा एक सरस खेळाडू त्यामध्ये बघायला मिळतात. मोन्या असेल, निशू, मोन्या, अबू, प्रसाद, पिंट्या, असे कित्येक खेळाडू, मंथन, आदर्श, बेहतरीन, एकापेक्षा एक सरस खेळाडू खारेपाट विभागामध्ये भरलेले आहेत. आणि याचं श्रेय खारेपाट प्रीमियर लीग्स त्या ठिकाणी सातत्याने चालू आहेत. प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 खारेपाट लीग झाल्या. कपिल ठाकूर यांच्या माध्यमातून आपण बघत असतो. अतिशय सुरेख त्या ठिकाणी खेळाडूंचा खेळ बघायला मिळत असतो. उलटा चेंडू, स्लोवर 1 फसवलेला आहे. चेंडू पोहोचवलेला आहे तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. म्हटलं होतं मागाशी सुद्धा मागच्या षटकामध्ये सुद्धा प्रशांत मोहरेची चांगली 2 डॉट डिलिव्हरीज 3 जबल गेले होते. त्याच्यानंतर मात्र एक स्लोवर 1 टाकला आणि तिथेच त्यांच्या जी सुरुवात झाली होती ना फटके पडायला, ती स्लोवर 1 चेंडूपासूनच झाली होती. आणि वैभव कांबळेचं कौतुक करावं लागेल, स्लोवर 1 बरोबर पिक करतो चेंडू, कारण 2 स्लोवर 1 टाकले गेले आणि त्याच्यावर 2 षटकार. ह्याच्या अगोदरचे सुद्धा परेश गावंडचे 2 चेंडू चांगले पडले होते. चांगली गोलंदाजी पडत असताना पुन्हा एकदा त्याने मनामध्ये आलं आपण स्लोअरवर चेंडूवर फसूया, फलंदाजाला 2 चेंडू चांगले टाकलेत. परंतु पुन्हा एकदा चांगल्या हाताच्या जो गोलंदाजाचा हात येत होता शेवटच्या क्षणाला नकल बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला, तो बरोबर ओळखला आणि त्या चेंडूला बरोबर भिरकावून दिलं. चांगला कनेक्शन केलं त्यावर आणि 6 धावांसाठी केलं. आता धावसंख्या बघूया किती झाली धावसंख्यावर, तर तब्बल 42 धावा, 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सामना पुन्हा एकदा लावण्य दृष्टी मुंबई खारेपाट 11 संघाच्या बाजूने आपण झुकताना बघितलेला आहे. आता 80-20 अशा प्रकारचा सामना आहे. 7 चेंडू 11 धावा. जर चांगली गोलंदाजी पडली तर मात्र ह्या 11 धावा सुद्धा काढणं अवघड होऊन जाईल की काय. चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अनदर वाईड डिलिव्हरी. आणखी एक अवांतर धावसंख्या. थोडंसं प्रेशर गोलंदाजावर येतोय. डॉट डिलिव्हरीज टाकण्याच्या प्रयामध्ये थोडा प्रेशर येतोय. एक धाव जाते. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 43 धावा, 43 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आवश्यकता आहे ती 7 चेंडू आणि 10 धावांची. वैभव कांबळे अतिशय चांगली फलंदाजी करतोय. 1 हँडेड वन साइड हिरो करण्याचा प्रयत्नामध्ये या वेळेला मात्र चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाही आहे आणि फलंदाज वैभव कांबळे बाद.
तब्बल बाद होण्यापूर्वी वैभव कांबळेने काढल्या आणि आपल्या संघाला थोडासा फ्रंट फूटवर आणून ठेवलेला आहे. आता जबाबदारी आहे ती नवीन जाणाऱ्या फलंदाजांची की वैभवने जो पाया रचलेला आहे संघाच्या विजयाचा तो मात्र आता त्यांना पूर्ण करावा लागेल. नवीन बॅटर मैदानात येतोय प्रज्वल डाकी शिवबा हाशिवरे संघाचा हा खेळाडू अतिशय चांगला बेस्ट ऑलराऊंडर आहे शिवबा हाशिवरे संघाचा, परंतु आज
थँक्यू